गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण फायनल अकाउंटमधलं तिसरं स्टेटमेंट बॅलन्स शीट हे काय करणार आहोत इथे पाहणार आहोत. Balance sheet is a statement showing financial position of the business concern. Concern means company. Concern means company. Okay. Then balance sheet has no debit or no credit side. It is a statement and not an account. Balance sheet is a statement. It is not an account. It has no debit side and credit side. Okay, because it is a statement. Left hand side of the balance sheet is called as liability side, and right hand side of the balance sheet is called as asset side. Liabilities and asset side, this side in the balance sheet, liability and asset side. Both side of the balance sheet should be इक्वल अमाउंट. जसं आपला ट्रायल बॅलन्स इक्वल येतो त्याप्रमाणे बॅलन्स शीट ऑटोमॅटिकली आपली टॅली होते. अ बॅलन्स शीट शोज असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द business. All the debits balance of the personal and real accounts are shown on the asset side of. आपल्याला माहिती आहे की ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असू देत त्याच्यामध्ये सगळे नॉमिनल्स रूल्स जे आहेत किंवा नॉमिनल्स अकाउंट त्याला आपण म्हटलं जातं किंवा नॉमिनल्सचे रूल्स त्याला अप्लाय होतात. तर जे बॅलन्स शीट आहे त्याला पर्सनल आणि रिअल अकाउंट. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नॉमिनल्सनुसार जर मॅडम ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉसला येत असेल तर आपण पर्सनल रिअल कुठं लिहिणार. तर पर्सनल रिअल आपण कुठं लिहायचे आहेत तर आपल्याला बॅलन्स शीटमध्ये लिहायचे. ऑल द डेबिट बॅलन्सेस ऑफ पर्सनल and real accounts are shown of the asset side, and all the credit balances of personal accounts are shown liabilities side. No nominal accounts will appear in the balance sheet. जे आपले नॉमिनल्सचे रूल्सनुसार जे आहेत ते ट्रेडिंगला जाणार आहेत, प्रॉफिट अँड लॉसला जाणार आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर ट्रेडिंगला, इनडायरेक्ट असतील तर प्रॉफिट अँड लॉसला जाणार आहेत. त्या फक्त इथं आपल्याला काय घ्यायचे आहेत, लायबिलिटीज आणि असेट्स घ्यायचे आहेत. पर्सनल आणि आपल्या रिअल अकाउंट्सशी रिलेटेड मीन्स ऑल द डेटर्स, ऑल द क्रेडिटर्स, ऑल द पर्सन्स मीन्स लाईक दॅट बँक, कंपनी are there included in asset side of the balance sheet, but all the debtors, creditors, then all the real account, furniture account, motor van account, all the assets are tangible, intangible, all assets are included in asset side of the balance sheet. then आपण इथं काय बघूया, इथं फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे. हा फॉर्मॅट आपण बघणार आहे. इझी एकदम हा फॉर्मॅट आहे. बघूया आपण काय आहे दिलेला आपल्याला तो. इथं आपल्याला दिसतंय की ही जी साईड आहे ती आपली कशाची आहे तर आपली ही डेबिट लायबिलिटीज साईड आहे. इन द बुक्स ऑफ मेसर्स आपल्याला इथे प्रत्येक वेळी नाव लिहायचं आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च. आज तागायत म्हणजे आज पर्यंत. ॲज ऑन याचा अर्थ 31 मार्चपर्यंतचा कालावधीमधला हा सगळा इथं डेटा आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला कॅपिटल ओपनिंग जे आपण स्टार्टेड बिझनेस विथ कॅश किंवा जे आपलं कॅपिटल म्हणून इन्व्हेस्ट केलेले ती अमाऊंट इथे येते. त्यानंतर हा जो नेट प्रॉफिट आहे, हा नेट प्रॉफिट कुठून येतो तर हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडचा डिफरन्स जो आहे, डेबिट साईडचा डिफरन्स तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. देन ड्रॉइंग्स जे असतील ते आपण लेस करणार आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हेही आपण काय करणार आहोत इथे लेस करणार आहे. त्यानंतर नेट लॉस, हा नेट लॉस कुठला आहे, प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड जी आहे डिफरन्स तो इथे येणार आहे. त्यानंतर आपल्याला लायबिलिटीज दिसतात. लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत तर बँक लोन आहे,
बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, sundry creditors, bills payable, outstanding expenses, and pre-received income. What is mean by outstanding and what is mean by pre-received? आपण नेक्स्ट जे बॅलन्स शीटच्या नंतर आपण ज्या ॲडजस्टमेंट आहेत किंवा ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, इम्पॉर्टंट कन्सेप्ट, त्याच्यामध्ये तो चॅप्टर पाहणार. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला क्रेडिट साईडला काय दिसतं, इथं कॅश इन हँड दिसतंय, कॅश ॲट बँक दिसतंय, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल या साईडला येतं बघा, बिल्स पेएबल इथं, तर बिल्स रिसिवेबल या साईडला, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीजला, तर सन्ड्री डेटर्स असेटला, गुडविल, फर्निचर, प्लांट मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम अँड क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक मला सांगा अजून कुठं पाहिला होता आपण? येस, करेक्ट. आपण हा कुठं पाहिला होता? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि आता कुठं पाहतो आहे? बॅलन्स शीटच्या असेट. क्लोजिंग स्टॉक आपल्याला 2 ठिकाणी लिहावा लागतो, 2 ठिकाणी येतो. हे तिन्ही स्टेटमेंट जरी मी तुम्हाला वेगवेगळी शिकवलेली असले तरी एका एक्झाम्पलमध्ये हे तिन्ही स्टेटमेंट्स आपल्याला प्रिपेअर करायची आहे. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. Trading account and profit and account is it has a debit side and credit side, so it is a accounts, but balance sheet it is not account, it is a statement. आणि बॅलन्स शीट ऑटोमॅटिकली आपली काय होते? टॅली होते. सो बॅलन्स शीट तुमच्या लक्षात आलेली असेल तर ह्याच्यानंतर ज्या कन्सेप्ट आहेत मेन त्या आपण ह्याच्यात पाहणार आहोत. ठीक आहे.